श्री स्वामी समर्थ। मोहिनी एकादशीचे संपूर्ण सत्य, उपवास कसा करावा आणि काय करू नये। हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण मोहिनी एकादशी ही साधी तिथी नाही, ही अशी एक शक्ती आहे जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते। पण जर तुम्ही एक छोटी चूक केली तर तुम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही। मित्रांनो, आपण सगळे उपवास करतो, पण आपण खरंच नियम पाळतो का? आपण फक्त खाणं टाळतो, पण मन शुद्ध ठेवतो का? याच कारणामुळे अनेक लोकांना उपवासाचा फायदा मिळत नाही। एक छोटीशी गोष्ट आहे। एका गावात एक खूप श्रद्धाळू भक्त राहत होता। तो दरवर्षी मोहिनी एकादशीला उपवास करायचा। सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो काही खायचा नाही। पण त्याच्या आयुष्यात काहीही बदल होत नव्हता। घरात अडचणी, मनात ताण आणि सतत चिंता। तो खूप दुःखी झाला आणि एक दिवस तो मंदिरात गेला आणि रडत रडत म्हणाला, स्वामी, मी उपवास करतो, तरीही माझ्या आयुष्यात बदल का होत नाही। त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं, एक तेजस्वी प्रकाश, आणि त्या प्रकाशातून आवाज आला, तू उपवास करतोस, पण तुझं मन शुद्ध नाही। मित्रांनो, मोहिनी एकादशी म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही, मन, वाणी आणि कृती तीनही शुद्ध ठेवणं। सकाळी लवकर उठा, शांतपणे बसा, हात जोडून मनात एकच विचार ठेवा, आजचा दिवस मी स्वामींना अर्पण करतो। स्वच्छ स्नान करा, देवघर साफ करा, दीप लावा, अगरबत्ती लावा। मित्रांनो, फक्त जप करणं पुरेसं नाही, जप मनापासून करा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हा जप तुमच्या मनाला शांत करतो। आहार जर पूर्ण उपवास जमत नसेल, फळं खा, दूध घ्या, पण जास्त खाणं टाळा। कारण उपवासाचा अर्थ शरीर हलकं ठेवणं। दिवसभर वाईट विचार टाळा। राग येत असेल तर शांत राहा, वाद टाळा। शक्य असेल तर भजन ऐका। रात्री झोपण्याआधी शांतपणे बसा आणि विचार करा, आज मी काय केलं? काही चूक झाली का? राग करणं मनाची शुद्धता जाते। वाईट बोलणं ऊर्जा नेगेटिव्ह होते। खोटं बोलणं उपवास व्यर्थ जातो। फक्त दिखावा, फायदा शून्य। मित्रांनो, तो भक्त ज्या दिवशी हे सगळं समजला, त्या दिवशीपासून त्याने बदल केला आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात शांती आली, अडचणी कमी झाल्या आणि त्याला जाणवलं, स्वामी नेहमी सोबत होते। मोहिनी एकादशी तुमचं नशीब बदलू शकते, पण फक्त एक अट आहे, मनापासून करा। कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। स्वामींचा संकेत, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल, कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ। लाईक करा, शेअर करा
सबस्क्राईब करा.